सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्याचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये जे एका विकृतीमुळे सगळीकडे पसरलं जातंय, तर त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे विविध तालुके जे आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, या सर्व तालुका अध्यक्षांसोबत जेव्हा आम्ही चर्चा केली त्यावेळेला असं सगळ्यांचं म्हणणं होतं की ताई, आता इतकं नाव खराब होत चाललंय पक्षाचं, काहीतरी आपण केलं पाहिजे, काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे। या अनुषंगाने सगळ्या आमच्या तालुका अध्यक्ष ज्या आहेत, तालुका अध्यक्षांकडून आम्हाला पत्र प्राप्त झाले। प्रत्येक ठिकाणून त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या सह्या घेऊन पत्र पाठवले आणि ते पत्र कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठांकडे, म्हणजे आमच्या अध्यक्ष जे आहेत आदरणीय सुनित्रा वहिनी पवार यांच्याकडे पोहोचवणं गरजेचं होतं। त्या अनुषंगाने मी स्वतः देखील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षाच्या वतीने एक पत्र तयार करून वहिनींना पाठवलेलं आहे। त्याच्यात प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत की वारंवार महिला आयोगाच्या माध्यमातून जे पक्षाकडे बोट दाखवलं जातं, त्याच्यामुळे कुठेतरी पक्षाची जी भूमिका आहे किंवा जे शाहू फुले आंबेडकर आम्ही मानणारे आहोत, त्यामध्ये कुठेतरी बोट दाखवलं जातंय आज आणि पक्षाची जे प्रतिमा मलिन होत चालली आहे। आणि त्या अनुषंगाने रुपाली चाकणकर जे आहेत यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पण थांबवलं पाहिजे, कारण वारंवार मागे हगवणे प्रकरण झालं, अजून 1-2 प्रकरणं झाली, त्यावेळेला देखील त्यांच्या स्टेटमेंट्समुळे पक्षाला जे नावं ठेवली गेली। आज मी ग्रामीण भागामध्ये काम करते, ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जेव्हा आम्ही फिरतो त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांची आमच्याकडे, म्हणजे जी पक्षाची अध्यक्ष असते, आज मी जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्यावरती प्रदेशाध्यक्ष राहतील, आमच्याकडे बघून एक प्रतिमा तयार होते आणि त्याने आम्ही संघटन जोडू शकतो, आमच्याकडे बघून महिला जॉईन होणार आहेत। आणि जर एखाद्या महिलेची प्रतिमा अशी कुठेतरी वारंवार कुठेतरी बोटं दाखवली जातात किंवा फेसबुकवर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून त्यांना ट्रोल केलं जातं, त्यांच्या पोस्टवर खाली ज्या विविध प्रकारच्या विचित्र अशा कमेंट्स असतात, यामुळे कुठेतरी पक्षाला गालबोट लागलं जात आहे वारंवार। आणि म्हणून पक्षाच्या संघटनेच्या महिला म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की पक्षाचा देखील त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा।